रोलिंग रोलिंग अँड ऍक्शन. गीता काय चाललंय? मोठ्या मी तुझ्यापेक्षा कळलं त्याची मस्ती करतेस तू आणि काही नाही म्हणजे बायकोशी राहायचं वगैरे असं बोलून कळलं ना. एकत्र राहा, संसार पण एकत्र करा. किती रे तू पण मी मी जरा काही तोंड उघडलं की प्रत्येक वेळेला गाडी मी इथे राहण्यावरच घसरते ना. मी कधी मस्करी पण करायची नाही का रे दादा? आई सध्या स्वानंदी कुठे आहे हा मुद्दा आहे ना. आहे कुठे ती? ओ माय गॉड, घरबीर सोडून गेली नाही ना. काय बोलतो? काय कळतं ना तुला माहिती? तुला कळते तुझ्या तोंडाला काय मला मिळं माहिती आहे? नाही नाही तसं नाही, म्हणजे काल जो प्रकार झाला तेव्हा ना तिला गिल्टी फील झालं असेल ना, म्हणून म्हटलं आपलं. काही भीती वाटत होतं नाहीये. काही भीती वाटत होतं नाही केलं. मुळात ती घर सोडून जायलाच कशी? हे घर तिचंच आहे. तुला तरी काय गरज होती वाद घालायची त्यांच्या बरोबर? मी वाद घातला? तू बघितलंस ना, आजीच्या डोळ्यात मी प्रत्येक वेळेला खुपते. मम्मा आपण केव्हा सुखाने राहणार आहोत या घरात? व्हेरी नाईस. ओके रोलिंग 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 अँड ऍक्शन. काय ग सकाळची ओळख घेतलीस का? ओके बरं वाटतं ना आता? मला काय काय म्हटले? मी तर तुझं वाटलं, तुला कसं वाटलं? ओके असं ना बरं झालं नाही पाहिजे. तब्येत सांभाळ तुझी. थोड्या दिवसात तू आणि मी एकाच वयाचे वाटायला लागलो. हे पिठे असं झालं नाही पाहिजे आपल्याला. तब्येत सांभाळ तुझी, नाही तर थोड्या दिवसामध्ये ना तू आणि मी एकाच वयाची वाटू लागतो. म्हणजे काय बोलतेस तू? अगं म्हणलं तरी असं वाटतं थोडंसं थकल्यासारखं. एवढं काय त्याच्यात? आय एम ओके. कळलं? म्हणजे कोण? नंदू? हा त्याच दिसणार नाही. बेडरूम मध्ये नव्हत्या, हॉल मध्ये बघितलं तिकडे नव्हत्या. मला असं वाटलं इथे पूजा करत असेल. इथे दिसत नाहीच मला. दादा काय स्वानंदी मॅडम म्हणजे काय बायकोशिवाय राहायची सवय नाही तुला. काय चाललंय अर्पिता तुझं? मोठा आहे तुझ्यापेक्षा, त्याची मस्करी करतेस तू. काय चाललंय अर्पिता तुझं? मोठा आहे ना तो तुझ्यापेक्षा, त्याची का मस्करी करतेस? आणि काही गरज नाहीये बायकोशिवाय राहायची. एकत्र राहावं, छान संसार करावा. तर पिंटन आहे तू पण. आणि काही गरज नाही बायकोशिवाय राहायची. एकत्र राहावं, एकत्र संसार करावा. पिंट्याने नाही, फक्त तू पण. ते तर बोलूच रे. माझा मुद्दा एवढाच आहे की तिला समजणं जरुरी आहे. आई मी काय म्हणते, म्हणजे मला काय म्हणायचं की स्वानंदी कुठे हा सध्या बोलताय की नाही? कुठे येते म्हणजे काय, म्हणजे घरबीर तर सोडून गेली की नाही? जे ओ माय गॉड काय बोलताय तुम्ही? कळते का बाहेर की काय कळते? तुम्ही माहिती काय बोलताय तुम्हाला कळतंय का? नाही म्हणजे काल झालं ते त्या गोष्टीचं गिल्ट घेऊन त्याला वाईट वाटलं असेल असं होऊ शकतं ना. म्हणजे Scene number 203/4, Aji voice over. देवा, पिंट्याचं काहीतरी कर बाबा. त्याच्या डोक्यातनं प्रकाश पडू दे. तब्येतीचं महत्व कळू दे त्याला. Okay, good.
मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.